की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट याचे विलिनीकरण काँग्रेसमध्ये होणार आहे ही कोरी अफवा आहे, यामध्ये काहीही तथ्य नाही आहे। काल एक बैठक झाली YB चव्हाण सेंटरला, मी पण होतो तिथे, साहेबांबरोबर तो बैठक होती। रमेश निथलाजी, विजय वडेट्टीवारजी, नाना पटोले, वर्षा गायकवाड, काँग्रेसचे एक मोठा डेलिगेशन आला होता साहेबांना कडची भेटसाठी, आणि त्यामध्ये काही चर्चा झाली। त्यामध्ये विलिनीकरण वगैरेचा विषय नव्हता, आणि तो राज्यसभेचे उमेदवार कसे आपले इंडिया आघाडीचे निवडून यायचे त्याच्यावर सगळी चर्चा झालेली आहे। आणि ही कोणी पसरवली, मला वाटतं हे पण एक भाजपाचे षडयंत्र आहे की कशा NCP शरद पवार गटला डायल्यूट करायचे, लोकांमध्ये कसे एक अफवा पसरवायचे आणि लोकांमध्ये कसे शंका निर्माण करायचे, ही त्याचा एक भाग आहे। आज आमचे काही मित्रांनी पुणेमध्ये जे आहे त्याचे खंडन केलेलं आहे, पण प्रवक्ता म्हणून मी आज ही लवकर 2 वाजता अर्जंट प्रेस घेतली की यामध्ये काही तथ्य नाही आहे। काल मी साहेबांबरोबर होतो, 3 दिवस पूर्वी मी दिल्लीमध्ये साहेबांबरोबर तीन दिवस होतो साहेबांबरोबर जे आहे, आणि असे काही बातम्या नाही आहे। कारण असे की आज राज्यामध्ये आमचे 54 आमदार होते, काँग्रेसचे 44 होते, आमचे 5 खासदार आहे देशामध्ये, काँग्रेसचे इथे महाराष्ट्रामधून 1 होते, आमचे 5 होते। तर आम्ही कमकुवत नाही आहे तिथे, आणि काँग्रेस आणि आपण दोघे इंडिया अलायन्सचे एक पार्टनर आहोत। तर आपण पार्टनर आहोत, विलिनीकरण वगैरेचा प्रश्नच उद्भवत नाही। तो ही कोरी अफवा आहे, याचे आपण खंडन करतो। अशी काही बातम्यामध्ये तथ्य नाही आहे, ही बातम्या जाणून बुजून पसरवली गेलेली आहे की लोकांमध्ये शंका व कुशंका निर्माण करायची। पण ज्या बैठकीमुळे ही सगळी चर्चा सुरू झाली, ती पुण्यातली बैठक नेमकी कशासाठी? मग जर ही एवढी तातडीची बैठक शरद पवारांची पदाधिकाऱ्यांसोबत होती तर एक तर तुम्ही तुमच्या डोक्यातून हे काढून टाका की ही तातडीची बैठक होती। साहेबांचे प्रत्येक कार्यक्रम 2 महिना अगोदरच जे आहे ठरतात, आणि ही जे पुणेचे कार्यक्रम होता हे आज नाही, हे 60 दिवस अगोदर कार्यक्रम ठरला होता की पुण्यामध्ये संसद संपलेली आहे 9ला, तुम्हाला माहीत आहे, आता 10ला संपली, 1 दिवस मोदीजीने वाढवलेले आहे संसदचे हे। तर 10ला जे संसद संपली त्याच्यानंतर साहेब इथे आले, इथे एक कार्यक्रम त्यांनी YB चव्हाणला घेतला, पुन्हा पुणेला गेले। हे नियोजित कार्यक्रम होता साहेबांचे, आणि आज नाही 2 महिने पूर्वी ठरलेला होता। आणि हे आमचे इट इज अ पार्ट ऑफ द पॉलिटिक्स की साहेब पुणेचे नाही देशाचे नेते आहे, ते प्रत्येक राज्यामध्ये फिरतात, आणि हे पुण्याला 3 दिवस 4 दिवस सलग साहेबांना दिलं होता की पुण्याची लोकसभा किंवा बारामतीची लोकसभामध्ये काय करायचे, कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवार ठरवायचे, रणनीती ठरवायचे। ही पूर्वनियोजित कार्यक्रम होता, अचानक ना होती, आणि त्यामध्ये आमच्या कोणी अधिकृत जे आमचे प्रवक्ता किंवा अधिकृत नेते कोणी बोलला नाही, कोणी बोलला तो आमच्या गटमध्ये नाही आहे, तो आमच्या पक्षामध्ये नाही आहे। हे प्रशांत जगतापने आणि शशिकांत शिंदे दोघे आमचे जो नेते आहे, प्रशांत जगताप पुणेचे अध्यक्ष आहे आणि शशिकांत तर माजी नामदार आहे, तर माजी मंत्री आहे, त्यांनी क्लिअर कट सांगितला, साहेबांची उपस्थिती सांगितला, साहेबांच्या सहमतीने सांगितला की प्रश्न तो हे उद्भवत नाही की काँग्रेसमध्ये विलिनीकरण, तो ही अर्जंट बैठक होती। पण एक बातमी त्यात असं सुद्धा म्हटलं जाते की ज्या पद्धतीने हे सगळं घडते, तर दुसरीकडे शरद पवार हे दिल्लीला सुद्धा जाणार असल्याची माहिती समोर येते, ती सुद्धा एक बातमी सध्या व्हायरल होती। दिल्लीला जाणे म्हणजे तर दिल्ली साहेब इतके मोठे नेते आहे, तर देशाचे नेते आहे, ते दिल्लीमध्ये वास्तव करतात, आणि सगळे ते मंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, कृषी मंत्री होते, तो साहेबांचे लक्ष दिल्लीचे आहे, तर दिल्लीतून ते सगळे राजकारण करणार। आता राज्यसभामध्ये आहे, साहेबांची वेळ आहे आता राज्यसभामध्ये। चिन्हांसंदर्भात सुद्धा एक 3 चिन्ह सध्या व्हायरल होत आहेत। काय शिट्टी आहे, त्यानंतर कबशी आहे आणि वटवृक्ष आहे, तर हे चिन्ह सध्या माध्यमांमध्ये यावरती चर्चा सुरू आहे। नेमकं अधिकृत त्या संदर्भातील माहिती काय? बघा, आम्ही चुनाव आयोगच्या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहोत। कालच आमची पेटिशन ॲक्सेप्ट झालेली आहे, आता तारीख निश्चित नाही झाली, 1-2-4 दिवसामध्ये त्याच्यावर ते सगळे चर्चा आणि आर्ग्युमेंट्स होणार आहे।
जर सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही गेलेलो आहोत की आम्ही ओरिजिनली नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आपण आहोत शरद पवार, हे अख्खा जगला माहीत आहे की राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार म्हणजे, पण बेईमानी करून न्याय न देता आयोगाने पक्षपात करून हे सगळे सिम्बॉल आणि चिन्ह अजित पवार गटला दिलेलं आहे. याच्या विरुद्ध आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहोत. केस पेंडिंग आहे. आम्हाला आशा आहे की सुप्रीम कोर्ट आमच्या पक्षामध्ये काहीतरी निर्णय घेतील. त्यांनी नाही दिला तो आम्ही चुनाव आयोगमध्ये जे आहे ते प्रपोज करणार आहे. नवीन चिन्हासाठी आमची मानसिक तयारी पण आहे. पण जे दिलेलं आहे त्यामध्ये शिट्टी नाही आहे. ते आम्ही जे दिलेलं आहे ते कार्यकर्त्यांचे सगळे सल्ला. कुठले चिन्ह आहेत? शिट्टी नाही तर मग तर आमचं एक वटवृक्ष आहे आणि एक जे आहे कपबशी आहे आणि तिसरा जे आहे ते चष्मा आहे. अशा 3 चिन्ह जे आहे आवडीचे चिन्ह आम्ही चुनाव आयोगला दिलेलं आहे. बघू आपण ते काय निर्णय घेतील. सर, हिंदी में जानना चाहेंगे